हॅलो चेक. तर आपण पाहतोय पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त ड्रोन व्ह्यू, अगदी लाईव्ह ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर पाऊ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रवेश आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला फलंदाज परेश आणि परेश आपल्याला पाहायला मिळते. आज परेश खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सकाळच दुबईची फ्लाईट पकडली, दुबईला गेले आणि तिथून शूज जे आहेत ते शूज आणलेले आहेत परेशने. इथून आपण पाहू शकतोय. ओहो फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय. ओहो चेंडूला पकडलंय लालू, त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. जबरदस्त इथे प्रयत्न केले आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. यस, चौथ्या पंचांची मागणी केली. इथे मात्र DRS ची मागणी आहे. ट्रॅव्हल झालाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर की नाही हे मात्र नक्कीच पाहिलं जाईल. इथून आपण पाहतोय पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. इथून जर पाहिलं तर चेंडूवर पंचांचा इशारा येतोय. ही चौकार जी आहे ती सेव्ह आहे. काय अफलातून कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय, जबरदस्त वर्क. आणि अफलातून नक्कीच प्रसाद याची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फिल्डिंग केली. सिंगल रन्स मात्र घेतला गेलाय. इथून पाहतोय परेश. आज जर पाहिलं तर शूज होते ते थोडेसे जड होते, त्यामुळे पायाची मुवमेंट झाली नाही आणि त्याच वेळी आउट झालाय परेश. इथून पूर्णपणे अंपायर आमच्या परेशला. परेशने जे स्वप्न पाहिले होते आणि ते स्वप्न पूर्णपणे चकनाचूर झाले असे मी म्हणेन. खऱ्या अर्थाने पाहतोय आपण हा चेंडू. यस, पंच काय करतायत. ओहो, पंचांची एक वेगळी अदाकारी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हलकीशी एज लागते. अनिकेत आलाय. अनिकेतला देखील डिमांड आहे खूप साऱ्या. नक्कीच बऱ्याचशा क्रीम वापरून झाल्या, परंतु अनिकेत आमचा जसाच्या तसा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सातव्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 3 धावा. येस, अंपायर देखून आपण पाहू शकताय काय मुवमेंट होती. अगदी 5 ते 6 खड्डे पडले तिकडे पाहू शकतायत आपण, पाहू शकतायत. इथून आपण पाहतोय फटका तर आला होता. अक्षय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पकडतोय. अनिकेत साठी एक पारितोषिक आहे. अनिकेत यांच्यासाठी जर पाहिजे प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये त्यांचे भाऊजी म्हणजे गोट्या भाऊजी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आताच फोन आला होता. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय. रन्स मात्र आपण पाहतोय इथे येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून आपण पाहतोय आणखीन एक ऊर्जा देणारा फोन आलाय, महत्वाचा फोन. खास करून आपण पाहतोय जर परेश यांची टीम जर जिंकली तर तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 10,000 रुपये मेहुल पाटील म्हणजे वामिका स्टार यांच्याकडून दिले जातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय वा इथे आज प्रसाद खूप चांगलं या ठिकाणी आपण दाखवतोय.
चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जातं. चांगली फिल्डिंग या ठिकाणी नजारा दाखवत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स मात्र मिळेल. सिंगलच्या मध्ये धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 5 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. आज चौकारासाठी पैसे आहेत. मॅच जिंकली तरी पैसे आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर तुम्ही बॅग आणायची आणि पैसे भरून घेऊन जायचे आहेत. अनिकेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेतच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आहेत. परंतु विकी थोडासा कॉम्प्रोज झाला असता तर काहीतरी मिळालं असतं. विकी खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्शवतोय. ओहो इथे क्लीन बोल्ड. आज जर पाहिलं तर खाली हात आहे. खाली हात जाएंगे. पुन्हा एकदा प्रसादकडे आहे. हिट करण्याचा प्रयत्न होता प्रसादचा परंतु चेंडूला अडवलंय. रन्स मात्र मिळेल. सिंगल. 6 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. धावसंख्या जर पाहिला तर स्कोर कार्ड थांबवले जात आहेत. इथून 6 धावा आतापर्यंत लागले गेले आहेत. इथून आपण पाहतोय अंकुश. जर अंकुश साठी देखील आपण पाहतोय पारितोषिक होता. नो स्कोर आहे. नक्कीच अंकुश साठी एक पारितोषिक आहे. जर बाउंड्री वाचवली, जर कपडे तुझे माकले, सर्फ एक्सेल वापरली तर तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज विश नेटवर्क कडून. इथून पाहतोय आपण बाउंड्री आले. गॅप मध्ये खेळलाय रोहन. जबरदस्त फटका रोहन बैलच्या बॅट मधून आलाय. चौकार 4. चांगला चेंडू. अगदी चेंडूला थोडासा टॉस केला. चेंडूला सौरभच्या हातामध्ये नेऊन पाठवलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. इथून हलकीशी काट होती परंतु आपण पाहतोय सौरभ भोईर या चेंडूला पकडू शकले नाही. आणखीन एक पारितोषिक आहे. आपण पाहतोय वामिका स्टार यांच्याकडून अंकुश भोईर यांनी जर ड्राय मारून कॅच घेतला किंवा चौकार अडवला तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज वामिका स्टार मेहुल पाडी यांच्याकडून. हो आपण पाहू शकता काय जबरदस्त विश नेटवर्कचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक जी सिच्युएशन आहे, जी मुवमेंट आहे ती कैद केली जाते अगदी कॅमेरामध्ये आणि एन्जॉय करत असताना. इथे मात्र हलकीशी काट आणि गडी बाद होईल. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या वर्षी आपल्या मुलांसाठी आपण एक वेगळा स्टेज बांधूया म्हणजे जेणेकरून त्यांचे कपडे माखणार नाही, मम्मीला खर्च येणार नाही, सर्फ एक्सेल वापरता नक्कीच येणार नाही. विश नेटवर्क कडून एक मागणी आलेली आहे मुख्य पंचांना, मयुरेश सरांना, की 1-2 सॉन्ग मध्ये लहान मुलांना देखील तुम्ही एंटाईट करा असं. नक्कीच इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि बाद होत आहेत गडी बाद.
अच्छा पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या 10 वर अडून लागलेली आहे. संकेत आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संकेत कडे क्षमता आहे. संकेत कडे नक्कीच फटके मारू शकतोय संकेत. तो आज त्याला खेळावं लागेल. अवरंब क्रिकेट खूप चांगला खेळतोय. डावकरी आताचा फलंदाज आहे आणि समोर असेल प्रसाद. हो कडक प्रहार परंतु इथे पुनीत चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून पुनीतची इथे आपण नक्कीच विचार करतोय कधी वन मॅन शो संघाकडून सॉफ्ट हँडने इथे मात्र सिंगल रन्स घ्यायचा आहे. जाणलंय संकेतने की प्रहार करून जर पाहिलं तर इथे चौकार अडत असेल तर आता मात्र सिंगल डबलचा सहारा घ्यावा लागेल आणि तेच सहारा घेतलाय. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अक्षयच्या माध्यमातून चेंडूला अडवलं गेलंय. कडक प्रहार परंतु यावेळेस गडी बाद होईल. रोहन बाद होतोय. थँक्यू व्हेरी मच मयुरेश सर. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र आपण पाहतोय अगदी प्रत्येक प्रेक्षकांचं मन वेधून घेत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कारण चौकार गेला मयुरेश सरांकडे लक्ष जात आहे. विकेट आला मयुरेश सरांकडे लक्ष जात आहे. म्हणजे कुठेतरी लक्ष वेधण्याचं काम हे अंपायर डान्सिंग अंपायर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहतोय अंकुश भोईर आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं या ठिकाणी हाताळलं जाईल. कट केलाय चेंडूला परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक पतू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पतूला आपण पाहिलंय. विजू आत्तू यांचा लाडका नातू म्हणजेच पतू नेहमीच आपण बोलत असतो जेव्हा जेव्हा अंडरआर्म क्रिकेट असो ओव्हरआर्म क्रिकेट असो पंचाळीमध्ये हे नाव पाहायला मिळतं. यस पंचाचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 13 धावा. आणखीन एक वाईट आपण पाहतोय. अंकुश आज पाहतोय वाईटचा इशारा करत असताना मला वाटतं पंचांना या ठिकाणी कवायत करवताना पाहायला मिळतोय. अंकुश स्कोर कमी झालाय तो वाढवण्याचं काम करतोय. इथून मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न हिट करण्याचा प्रयत्न परंतु वा पाहतो सेव्ह केलाय चेंडू. नक्कीच मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय चेंडूला. रन्स मात्र मिळेल तब्बल 16 धावा स्कोर कार्डवर. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. टॅप केलाय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळेस पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाते. कडक प्रहार परंतु पुन्हा एकदा पतू त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. यावेळेस गॅप शोधलाय महावीर शेठ यांच्या बॅनरला सरळ जर पाहिलं तर सलामी देत असताना
इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रसाद गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी काळजी देखील घ्या मुलांनो. चेंडू जर लागला तर नक्कीच, किंवा बॅट हातातून सुटली तर थोडंसं लागू शकतोय, त्यासाठी थोडीशी काळजी घ्या की चांगली स्पर्धा आहे. आपण पाहतोय यावेळेस जादुई फटका आपल्याला पाहायला मिळाला बॅटमधून. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स येतोय. इथून पाहतोय आपण जादू आया जादू गया, गडी बाद. पियुष येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूला बम बम बम. इथून पाहतोय चेंडू सिंगल. नऱ्या आपण पाहतोय इथून बॅटर आलाय नवीन मैदानाच्या आतमध्ये. पियुष आपल्याला पाहायला मिळतंय. हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. वाह, चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथून पाहिलं तर संघ ऑल आउट होतोय. या ठिकाणी ऑल आउट होतोय संघ बी संघ. आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर रन्स बनवायचे तब्बल 33 धावा. जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष असणार आहे. तर नक्कीच 33 धावा कशा बनल्या जातील हे देखील पाहण्यासाठी आपण नक्कीच थोडंसं चेंजेस करूया. जाऊया टॉस कडे. नवीन टॉस तिथे केला जाईल. एका बाजूला संघ असेल YBCC संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तारापूर कलंदर MS11 हा संघ असणार आहे. तर या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. तर या आपण मुख्य मंचावर करण आणि शाकीर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या मॅचचं पुढील मॅचचं अगदी मुख्य मंचावर टॉस केलं जातंय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चालना मिळते. ही स्पर्धा खूप खास आहे आणि आमचा मुख्य मंच जर पाहिलं तर पूर्णपणे भरलेला आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एक बोईसर विभाग तर दुसरा पालघर विभाग, म्हणजेच पालघर वर्सेस बोईसर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉल असेल करण ठाकूरेचा पंचाळी आणि वनमॅन शो असा कॉल असेल. पंचाळी कॉल आहे आणि वनमॅन शो आलाय. म्हणजे शाकीर या ठिकाणी आपण बघतोय तारापूर कलंदर टीम टॉस जिंकलाय. शाकीर काय डिसिजन असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मॅच मोठी असेल कारण की ज्या पद्धतीने आपण करणची बॅट लागली. आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त मॅच काढली त्यांनी. तर थोडीशी गेम प्लॅनिंग केली असेल कारण की विचार केला असेल की करण समोर आहे किंवा YBC समोर आहे तर काहीतरी आपल्या पोरांना देखील काहीतरी कानमंत्र दिले असतील. असं काय खास करून तर विचार नाही केलाय. सर्वांना फक्त एवढंच सांगितलं आहे की कॉन्फिडन्सने खेळा आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करा आणि थोडा जोशमध्ये खेळा आणि ग्राउंडमध्ये 100% द्या. बस एवढंच आहे. कसं वाटली ही टुर्नामेंट खऱ्या अर्थाने खेळून आणि खास करून जर पाहिलं तर विकेट बद्दल काय म्हणशील? एवढ्या वर्षामध्ये एक दुसऱ्या वर्षी जाम चांगली विकेट बनलेली आणि यावर्षी तशीच विकेट जाम भारी विकेट बनली आहे. आणि खेळायला तर नेहमीच इकडे मजाच येते. तुम्हाला आधी पण सांगितलं कारण की इकडे जो सपोर्ट भेटतो तो आम्हाला दुसऱ्या कोणत्याच टुर्नामेंटमध्ये एवढा सपोर्ट नाही भेटत सर्वांचा. तर त्यांचा मनापासून धन्यवाद करेन की एवढे सपोर्ट करतात. आणि आम्हाला जेवढे पण तारापूरवरून पालघरवरून जे पण आमचे सपोर्टर्स आलेत मॅच बघायला
त्यांचा पण धन्यवाद करतो की ते एवढ्या लांबून आमची मॅच बघायला आलेत. थँक्यू. धन्यवाद. काल यांच्या भाची देखील मला वाटतं मॅचचा आनंद घेत असते, आज देखील आनंद घेतील, कारण टॉस किती महत्त्वाचा होता. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? टॉस जिंकला असता तर फिल्डिंग केली असती. आता बॅटिंग करायची आहे, एक टार्गेट सेट करावं लागेल. तारापूर एक चांगला संघ आहे, त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. तर या मैदानावर तुला काय वाटते, या सेमीफायनलचा एक स्कोर किती असायला हवा होता? स्कोर तसं सांगता येत नाही, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल. तुला देखील तोच प्रश्न विचारेल, खेळताना कशी मजा आली, किती मजा घेतली तू? नक्कीच खेळताना तर खूप मजा आली आणि विकेट पण खूप चांगला आहे आणि ऑर्गनाईज तर सांगितलंच आहे की ऑर्गनाईज एक बोलतात ना अप्रतिम ऑर्गनाईज आहे. थँक्यू व्हेरी मच. कारण तुम्हाला शुभेच्छा. शाकीर तुला देखील शुभेच्छा. या मॅचमध्ये ही मॅच रंगणार आहे. बॉल आपण चेक करणार आहोत जय, आणि जाऊया मॅचकडे, जिथे पुन्हा एकदा आपले साथी कमेंटेटर व्हॉइस ऑफ बॉयसर युसुफ सय्यद सर आपल्याशी जॉईन होतील. धन्यवाद संतोष पाटील यांचा आवाज आपण ऐकतो. आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करूया परत एकदा. 1945 ग्रुप आयोजित सरपंच चषक 2025 आजची अंतिम रात्र. बघा, दोन घरचे संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला 1945 अ संघ, तर एका बाजूला 1945 ब. 33 धावांचा पाठलाग करायचा. पहिला षटक खूप सेट टाकला गेला परेश म्हात्रेंच्या माध्यमातून. 6 धावा त्यांनी खर्च केल्या. आता विजयासाठी अजूनही बनवायच्यात. पाहू शकाल तब्बल 27 धावा येणारे चेंडू असतील 30. यावेळेस टॅपचा फटका प्रतीक मात्रेच्या बॅटवर चौकार आलाय. 4 धावा आणि 4 धावाने दफड पुढे सरसत, ते म्हणजेच डबल अंकावर 10 अंकावर जादू नवीन गोलंदाज मध्ये त्यावेळेस झालाय. बघा, स्कोरिंगसाठी अंकुश कोणाला पाठवायचं? स्कोरिंग मॅन्युअल स्कोर कोण नाही इकडे? अक्षय मॅन्युअल स्कोर पाठवा प्लीज. मॅन्युअल स्कोर हां, जादू नाव असं सांगितलं. बघा, सुनील यांचे सुपुत्र स्वर्गीय सुनील एक अप्रतिम क्रिकेटर राहिले. 1945 ची सुरुवात जेव्हा झाली, सुनील आपण पाहिला खूप चांगली गोलंदाज म्हणून त्याची ख्याती राहिली होती. त्यांचे सुपुत्र आहेत जादू. ऑफसाईडला फटका खेळला गेला, तिकडे पियुष चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धावण्याचा प्रयत्न केला नाही दोन्ही बॅटर्सने. डॉट बॉल नक्कीच झाला. 11 धावा त्या फटकावर. 3 चेंडू 11 धावा. दुसरा षटक मार्गस्थ. हलक्या बॅटने पुश केलाय. सिंगल धाव नक्कीच झाली. खेळाडू पोहोचतील. बघा, जेव्हा जेव्हा अ आणि ब संघ मैदानाच्या आता खेळतोय, जास्तीच वेळ आपण पाहतो असंघ वर्चस्व गाजवतोय. बारा धावा दाफड करणं केस लगावले गेले. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. टॅपचा फटका यावेळेस प्रतीक. बघा, पतूच्या बॅटवर चौकार नक्कीच झाला. 16 धावा दाफडकावर लगावल्या गेल्या. आता ही बनवायची विजयासाठी तब्बल 17 धावांची गरज. येणारी चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. प्रतीकला पाठवला मैदानाच्या बाहेर. 16 पहिला गडी बाद. बघा, 2 षटकं संपले गेले. 16 धावा दाफडकावर. येणारे 4 षटकं बनवायचे 17. आपण पाहू शकाल विश नेटवर्कच्या माध्यमातून हे व्ह्यूज आपण पाहतोय. काय अप्रतिम दृश्य दाखवले जात. ड्रोन व्ह्यूज अप्रतिम चित्र टिपले गेले. सरपंच चषक 2025 1945 आयोजित आणि पूर्णपणे मैदान आणि पूर्ण 45 गाव सुद्धा दाखवलं गेलं. कालच्या दिवसामध्ये जेव्हा विश नेटवर्क इंस्टाग्राम चॅनलवर आपण हे व्हिडिओ पाहिला, तर नक्कीच भरभरून साथ सगळ्यांची पाहायला भेटली आणि चांगले व्ह्यूज या स्पर्धेला लाभले भेटले. आणि बघा, 17 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील तब्बल 24. फटका सुरेख, परंतु नो बॉलचा कॉल पंचांचा आलाय. परेशने खराब चेंडू टाकला, परंतु जादू पाहू शकाल. जादू जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. डोळे खूप मोठे असतात जादू यांचे, पाहू शकाल. हिरवाचा फटका आणि याच चुकी झाली आहे. नक्कीच चेंडू बॉन्डच्या बाहेर जात होता. षटकार आला असता, बॉक्स आउट साठी फलंदाज बाद झाला, परंतु तिकडे झेल टिपण्याच्या नादामध्ये एकदम कच्च केली. धावसंख्या 17 धावा त्या फटकावर. 18 धावा त्या फटकावर आहेत. अजून एक डॉट बॉल. बघा, 18 धावा त्या फटकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला नो, एक सिंगल, एक डॉट. स्टॉप केला गेलाय. पुनीतच्या बॅटमधून चौकार आलाय. बघा, पुनीत असेल, चेतन असेल, स्वर्गीय सुनील असतील, अंकुश भोयर असतील, अशी खूप सारे खेळ राहिले. यांनी 1945 संघ जेव्हा नवा संघाला लाल ड्रेस कोड मध्ये संघ आपल्या गावातून बाहेर निघाला, त्यानंतर नावाची चर्चा झाली. 1945 हे खूप वर्ष नाव राहिलं आणि चांगला क्रिकेट प्रत्येक खेळाडूने खेळलाय. चेतन, त्यांचे बंधू
प्रदीप अप्रतिम खेळाडू राहिले बनवायच्या पंचायत संघामध्ये. परंतु आपण सांगतो जेव्हा जेव्हा संघ पुढे जातोय, जेव्हा जेव्हा वर्ष उजाडतात, तेव्हा तेव्हा नवीन खेळाडू संघाला भेटतायत आणि त्या अनुषंगाने बनवायच्या पंचायत संघामध्ये नवीन खेळाडू येत गेले. जुने खेळाडू तुझा आराम घेतला, परंतु अंकुश भोईर एक असा खेळाडू राहिला ज्याने वर्षानुवर्ष संघाला नक्की चालू ठेवलं. यावेळेस पायावर चेंडू ब्रश झाला. विकेट किपर रोहन चेंडूला फील्ड करतील. डॉट बॉल नक्कीच झाला. रोहन सुद्धा बनवायच्या पंचायत संघाचा एक मोठा घटक राहिलाय, अजून सुद्धा आहे. बघा 3 षटकांचा खेळ संपला गेला. 26 धावा दाफक आता बनवायचे 9, येणारे चेंडू 18. यानंतर पहिला उपांत्यपर्यंत सामना एका बाजूला यंग बालवीर क्रिकेट क्लब वेवूर म्हणजेच YBCC वेवूर पालघर संघ, तर एका बाजूला मोतीलाल शाह यांनी प्रस्तुत केला संघ MS11 तारापूर कलंदर. या 2 संघांमध्ये होणारी पुढील झुंज आपण पाहणार आहोत. तर गोलंदाज गोलंदाज सज्ज झाला पियुषला इंट्रोड्यूस केला जाईल. 18 मध्ये 9 धावा डिफेंड करायचे. एक गडी बाद नक्कीच झालाय. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला. प्रयत्न चांगले राहिले. चांगला शतक म्हणावा लागेल. खेळाडू तिकडे बघा स्वतःला झोकून देत आहेत आणि चेंडूला अडवलं की 4 धावा वाचवले पाहिजे संघासाठी. बैठक खेळण्याचा प्रयत्न. बॉक्स आउट क्षेत्रामध्ये एलिडर सलामी करणारा आलाय. बॉक्स आउट क्षेत्रामध्ये फलंदाज सौरभ बॅक टू डग आउट गॉन. बघा 2013 मध्ये पहिल्या जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा पॅराडाईज संघ चॅम्पियन ठरला होता. ते सुद्धा आपण दृश्य पाहू शकाल. प्रत्येक संघाने जे जे चॅम्पियन बनलेत त्या आठवणी वन मॅनच्या पंचायत ग्रुपने टिपून ठेवलेत. यावेळीचा फटका सुरेख 4 धावा. यावेळेस टॅपचा फटका आणि यावेळेस सामना फिनिश. वन मॅनच्या पंचाळी असंघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स संघ वन मॅनच्या पंचाळी. हार्ड लक जादू अँड टीम. नक्कीच पुढील सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर पण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे, जे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घोषित करूया. प्रति व्ह्यूज पाहू शकाल. अप्रतिम चित्र टिपले गेले. विश नेटवर्क YouTube लाईव्ह वाहिनीवर पण स्पर्धा पाहतोय. धन्यवाद रुचांक पाटील, आपण इकडे आलात. चांगला सपोर्ट तुमचा राहिला. 8 संघांना आपण ड्रेस प्रोव्हाइड केले. अनिकेतजी राऊत, विशालदादा वैद्य, रुचांकजी पाटील विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि दृश्य पाहू शकाल लहान लहान अंपायर्स बरोबर खूप चांगलं नृत्य पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर दाखवलं जातोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. 2 षटक 4 गडी बाद केले. 5 धावा